नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय बाबा आणि मी ही डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांची कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, ऐकूयात डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी लिखित बाबा आणि मी ह्या कादंबरीचा भाग 7. सकाळी लवकर जाग आली. बाहेर अजूनही अंधार होता. तांबडं फुटण्यास अवकाश होता. मी उठलो आणि बाहेर फेरफटका मारायला गेलो. या निसर्गरम्य परिसरातल्या भल्या सकाळचं वातावरण खूप प्रसन्न आणि मन मोहवून टाकणारं होतं. इथली हवा अतिशय शुद्ध होती. शहरातल्या हवेशी तुलना करताना खूप फरक जाणवत होता. या हवेत मी तासभर फिरलो. मन प्रफुल्लित झालं. कानी पडणारा पक्ष्यांचा गुंजारव कुठल्याही संगीतापेक्षा श्रेष्ठ होता. मनसोक्त फिरून परत आलो. मन अगदी फ्रेश झालं. नित्य सवय म्हणूनच आंघोळ केली. सकाळची न्याहारी आटोपली. हाताशी भरपूर वेळ होता. मोबाईलचं फॅड या वेळेपर्यंत तरी आलेलं नव्हतं. काय करावं, वेळ कसा घालवावा या विचारात होतो. त्याच विचारात खोलीला कुलूप लावलं, बाहेर पडलो. समोरच काही अंतरावर एक प्राणी संग्रहालय दिसत होतं. आपसूक माझी पावलं तिकडं वळली. अनेक प्रकारच्या जंगली श्वापदांचं ते अनाथालय होतं. त्याला अनाथालय म्हणण्याचं कारण म्हणजे हे सगळे प्राणी अनाथ झालेले होते. त्यांना कोणी आप्तेष्ट उरला नव्हता. आईविना ते पोरके झाले होते. त्यांच्या कथाही अशाच हृदयद्रावक होत्या. या अनाथालयाची सुरुवात अशाच एका अचानक घडलेल्या प्रसंगामुळे झाली होती. हेमलकसा प्रकल्प सुरू होऊन साधारण 6 महिने झाले असतील. एका सकाळी प्रकाशभाऊ आणि मंदाकिनी वहिनी फिरून येत होते तेव्हा जंगलातनं काही आदिवासी लोक शिकार करून येताना दिसले. त्यातल्या 2 आदिवासींनी एक काठी खांद्यावर पेलली होती. शिकार करून मारलेली माकडं त्या काठीला टांगली होती. त्यापैकी एका माकडाच्या पोटाला एक लहान पिल्लू घट्ट बिलगून बसलं होतं. आपली आई आता जिवंत नाही हे त्या निरागस पिलाला माहीतच नव्हतं. समोरचं हे दृश्य बघून उभयतांचं हृदय द्रवलं. डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्यांनी ते पिल्लू सांभाळण्यासाठी म्हणून मागितलं, पण ते द्यायला आदिवासींनी नकार दिला. शेवटी धान्याच्या बदल्यात माकडाचं पिल्लू द्यायला ते तयार झाले. प्रकाशभाऊंनी ते पिल्लू घरी आणून सांभाळलं आणि ह्याच प्रसंगातनं पुढे अनाथालयाची सुरुवात झाली. एक एक करत इथे आता प्राण्यांचं गोकुळ उभं राहिलंय. आदिवासी लोकांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही शेती करत नसत. जमिनीत नांगर घालून बी बियाणं पेरणं, त्यातून उगवलेलं धान्य उदरनिर्वाहासाठी खाणं हे त्यांच्या दृष्टीनं पाप होतं. कारण जमिनीला ते आपल्या माते समान मानत. मग मातेवर नांगर कसा चालवायचा असा त्यांचा भाबडा सवाल. त्यामुळे जमीन नांगरून शेती करणं हा उदरनिर्वाहाचा मार्ग त्यांच्यासाठी आपसूक बंद होई. मग उदरनिर्वाहासाठी जंगलातल्या प्राण्यांची शिकार करणं हे ओघानं आलंच. वाघ, हरिण, माकड, मोर, उंदीर, साप, बेडूक, चिमण्या, कावळे असे सापडतील ते सर्व प्राणी पक्षी त्यांच्यासाठी वर्जन नसत. त्यामुळे बरेचदा मारल्या गेलेल्या प्राण्यांची पिलं अनाथ होत. अशी अनाथ झालेली पिल्लं प्रकाशभाऊ भूतदयेपोटी दत्तक घेत. या बदल्यात ते आदिवासींना अन्नधान्य देत असत. यातूनच पुढे हा गोतावळा वाढत गेला आणि त्याचं रूपांतर प्राण्यांच्या अनाथालयात झालं. अनेकविध प्राण्या-पक्ष्यांचं जणू ते गोकुळ बनलंय. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण माकड, बिबट्या, कुत्रा असे एरवी एकमेकांचे शत्रू असणारे हे सगळे प्राणी इथे न भांडता एकत्रितपणे गुण्यागोविंदानं राहतात. एकमेकांच्या सहवासात खेळतात, बागडतात आणि वाढतात. खरं तर या सर्वांना ऊब हवी असते ती फक्त प्रेमाची आणि मायेची. सध्या या ठिकाणी एक सिंह, 2 बिबटे, 2 रानडुक्कर, एक अस्वल, काही नीलगाई, भेकर, कोल्हे, तरस, माकडं, मोर, घोरपड
खारुताई, मगरी तसेच अनेक जातीचे सर्प असे सर्वजण वास्तव्याला आहेत. सर्पांसाठी वेगळी व्यवस्था आहे. मला अनोळखी असणारे अनेक प्राणी मी इथे बघितले. नागापेक्षा कित्येक पटींनी विषारी असणारा बँडेड क्रेट साप या ठिकाणी वास्तव्याला आहे. हा साप आपल्याकडे सहसा सापडत नाही. त्याच्या एका चाव्यात एवढी शक्ती असते की पूर्ण वाढ झालेला हत्ती सहज मरू शकतो. माणूस तर दवाखान्यापर्यंतही पोचत नाही, काही मिनिटात त्याचा जीव जातो. या विषावरचं प्रतिबंधक औषध हे जगाच्या पाठीवर केवळ थायलंड या देशात मिळतं, कारण तिकडे बँडेड क्रेट मुबलक प्रमाणात सापडतो. गोकुळचे सर्वेसर्वा प्रकाश भाऊ या प्राणी आणि सापांना अगदी लीलया हाताळत असतात. त्यांना दररोज लागणारं अन्न, मांस किंवा इतर छोटे प्राणी यांची उपलब्धता करणं म्हणजे एक मोठं दिव्यच असतं. गडचिरोलीच्या मार्केटमधनं मांस विकत आणणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. मग कोंबड्या, बेडूक, कुंदीर याच्यावर काम भागवायचं किंवा मग आसपासच्या खेड्यापाड्यावर कोणाचा बैल, म्हैस, गाय यासारखा मोठा प्राणी कधी मरतोय याची वाट बघायची. असा प्राणी मेला की प्रकाश भाऊंपर्यंत वर्दी यायची. मग तो प्राणी वाहनातून प्रकल्पावर घेऊन यायचं आणि स्वतः त्याचे तुकडे करायचे. कोणताही भाग वाया घालवायचा नाही, अगदी चामडीसुद्धा. अशा मोठ्या प्राण्याचं मांस मग काही दिवस पुरत असे, पण ते मांस जास्त दिवस टिकत नसे, लवकर खराब होई. मांस जास्त दिवस टिकावं म्हणून प्रकाश भाऊंनी रॉकेलवर चालणारा एक जुना फ्रीज कुठून तरी विकत आणला होता. जेव्हा हा फ्रीज मांसानं भरला जाई तेव्हा त्यातून रक्तमिश्रित पाणी सगळ्या घरात पसरे आणि त्याचा उग्र दर्प घर भरून दरवळत असे. अशा या दरवळणाऱ्या सुगंधी वातावरणात प्रकाश भाऊ आणि मंदाकिनी वहिनींचा संसार सुरू असे. दोघंही जातीनं ब्राह्मण, शुद्ध शाकाहारी, पण तरीही त्यांनी हे सगळं कसं सहन केलं असेल याची कल्पना नाही करवत. मी प्राणी संग्रहालयासमोर उभा होतो. थोडं पुढं जाऊन बघितलं तर बाजूच्या कोपऱ्यात वनराजाचं भोजन सुरू होतं. काही वर्षांपूर्वी कुठूनसं एक सिंहाचं पिल्लू इथं आणलं होतं. तो आता पूर्ण वाढ झालेला वनराज बनला होता. एका लोखंडी घमेल्यात साधारण 5-6 किलो मांसाचे तुकडे आणि त्यातच दूध ओतलेलं दिसत होतं. म्हणजे जिभल्या चाटत हे वनराज त्याच्यावर ताव मारत होते. त्याच पिंजऱ्यात एक बिबट्या आरामात बसला होता. त्याचं भोजन नुकतंच संपलेलं असावं, कारण समोर रिकामं घमेलं दिसत होतं. हाही असाच अनाथ. विलास मनोहर नावाचे गृहस्थ याच प्रकल्पावर काम करत. ते बाबांचे मानस जावई. त्यांनी याच अनाथ बिबट्यावर नेगल नावाचं एक छानसं पुस्तक लिहिलं आहे. खरोखर वाचनीय पुस्तक आहे. माडिया भाषेत बिबट्याला नेगल म्हणतात. जिज्ञासूंनी ते पुस्तक जरूर वाचावं. आता दुपारचे 12 वाजले होते. सगळ्यांची जेवणं आटोपत आली होती. मीही जेवण उरकलं. दुपारी विश्रांतीसाठी रूमकडे न जाता पुन्हा या अनाथालयाजवळ आलो. समोर पाहिलं आणि मला धक्काच बसला. पिंजऱ्यात प्रकाश भाऊ त्या वनराजाशी आणि नेगलशी खेळत होते. तिघांचीही एकमेकांशी दंगामस्ती चालली होती. नेगलचं शेपूट धरून प्रकाश भाऊ त्याला ताकदीनं उलटं उडू बघत होते. तोही थोडासा उलटा चालायचा आणि मध्येच थांबायचा. त्यालाही मजा वाटत असावी. हिंसेचा, आक्रमकतेचा साधा लवलेशही तिथे दिसत नव्हता. तक्रारीचा सूर अजिबात उमटत नव्हता. मला खूप आश्चर्य वाटत होतं. 2 हिंस्त्र पशु इतक्या निकट असूनही ते प्रकाश भाऊंना काही इजा करत नव्हते. प्रकाश भाऊसुद्धा अतिशय शांतपणे आणि तितक्याच सहजतेनं त्यांच्याशी खेळत होते, मौज मस्ती करत होते, जणू ते एकमेकांचे सवंगडीच असावेत. थोड्या वेळानं प्रकाश भाऊंनी एक भला मोठा कांगवा हातात घेतला आणि ते सिंहाची आयाळ विंचरायला लागले. त्यालाही खूप बरं वाटत असावं. लाडीवाळपणे तो प्रकाश भाऊंना खूप वेळ चाटत राहिला. तितक्यात पाठीमागून तो नेगल हळूच आला आणि प्रकाश भाऊंच्या पाठीवर बसला. हे सगळं अविश्वसनीय दृश्य मी बाहेर उभा राहून डोळ्यात साठवत होतो. खरं तर समोर जे काही चाललं होतं त्याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता. निरपेक्ष प्रेम कसं करावं हे खरं तर प्राण्यांकडनं शिकायला हवं. थोड्या वेळानं हा सगळा काफिला दुपारच्या स्नानासाठी नदीकडे निघाला.
वनराज, नेगल, माकडं, कुत्री असा सगळा लवाजमा प्रकाशभाऊंनी आंघोळीसाठी बाहेर काढला होता. आता तो लवाजमा नदीकडे निवांतपणे रवाना होत होता. आपण खेड्यापाड्यातनं बघतो की शेतकरी लोक आपली पाळीव जनावरं स्वच्छतेसाठी नदीवर किंवा पाणवठ्यावर घेऊन जात असतात. अगदी तंतोतंत तशीच अनाथालयातली ही सगळी जत्रा सोबत घेऊन प्रकाशभाऊ नदीवर निघाले होते. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण यातल्या कुठल्याही श्वापदाला साखळदंड किंवा दोरखंड लावलेला नव्हता. आणि तरीही सगळेजण अगदी शांतपणे नदीकडे मार्गक्रमण करत होते. आपण नेहमी अनुभवतो की कुत्रा कधीही माकडाला जवळ येऊ देत नाही, कारण जन्मजात हाडवैर. पण इथे मात्र काही वेगळं चित्र मी समोर बघत होतो. एक माकडोबा चक्क कुत्र्याच्या पाठीवर बसून निवांतपणे हलत डुलत आंघोळीसाठी चालले होते. प्रकाशभाऊ नेहमी म्हणत, आपण प्राण्यांवर मनापासून प्रेम केलं तर ते आपल्याला कधीही दगा देत नाहीत. या जगात सगळ्यात दगाबाज प्राणी कुठला असेल तर तो म्हणजे माणूस. माणूस हा सगळ्यात बेभरवशाचा प्राणी. आपल्या सुखासीन आयुष्याच्या स्वप्नांना तिलांजली देऊन दूरच्या निबिड जंगलात आदिवासींच्या दुःखावर मायेची पाखर घालणारं जोडपं म्हणजे प्रकाश आणि मंदाकिनी आमटे. 24 तास डोक्यात वेड घेऊन काम करणारी आणि केवळ दुसऱ्याच्या सुखाचा, विकासाचा विचार करणारी ही जगावेगळी दोन विलक्षण माणसं. पद, पैसा, प्रतिष्ठा याचा विसर त्यांना केव्हाच पडलाय. त्यांनी मनात आणलं असतं ना तर एखाद्या मोठ्या शहरात टोलेजंग हॉस्पिटल बांधून खोऱ्याने पैसा कमावला असता. पण नाही. आमटेंसारखी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच माणसं अशी वेगळी असतात आणि त्यामुळे तर आपल्या समाजाचा एक समतोल साधला जातो. एकीकडे निस्वार्थी मनानं समाजासाठी काम करणारी माणसं या समाजात असतात, तर दुसरीकडे हॉस्पिटलचं झालेलं बिल भरायला पैसे कमी आहेत म्हणून पेशंटलाच बंधक बनवणारे महाभागसुद्धा याच समाजात असतात. प्रकाश आमटे फारसं कोणाशी बोलत नाहीत. तो त्यांचा स्वभाव आहे. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्यांचा खाक्या असतो. स्वभाव अतिशय भिडस्त, वाजवी लायाळू, पण तितकाच धाडसी सुद्धा आहे. हा माणूस एखाद्या क्षणी काय निर्णय घेईल हे सांगणं अवघड. एकदा तर इथे नदीला प्रचंड पूर आला होता. त्या पाण्यात एक भरा मोठा भोवरा तयार झाला होता. हा भोवरा नेमका कसा तयार होतो, आत खोलवर त्याची रचना कशी असते, किंवा भोवऱ्यात पाणी खोलवर जाऊन पुढे काय होतं याची त्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. भोवऱ्यात अडकून माणसं मृत्युमुखी का पडतात याची त्यांना शहानिशा करायची होती. मग एक दिवस पाण्यातल्या त्या भोवऱ्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. थेट त्या भोवऱ्यात उडी मारली. भोवऱ्यात पाणी प्रचंड वेगानं गोलाकार फिरत असतं. ज्या दिशेनं ते फिरतं त्याच दिशेनं पोहायचा प्रयत्न केला तर तुम्ही आरामात बाहेर पडता. पण जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जीव गमवावा लागतो. भोवऱ्यात शिरल्यावर खूप अंधार असतो, त्यामुळे एखाद्या प्रचंड वेगवान अंधाऱ्या विवरात आपण असहाय्यपणे फिरत असल्याचा भास होतो. खूप भीती वाटत असते आणि या भीतीमुळे माणसाचा जीव जातो. फक्त 1 मिनिटभर चित्त स्थिर ठेवलं आणि पाण्याची लय पकडून त्याच गतीनं पोहता आलं तर कुणीही त्या भोवऱ्यातनं सहजगत्या सुखरूप बाहेर पडू शकतो. पण हे सगळं करायला स्थिर चित्त आणि अंगी धाडस मात्र हवं. उक्तीपेक्षा कृतीवर जीव उधळणारा लोकविलक्षण वेडा माणूस म्हणजे प्रकाश बाबा आमटे. सापाच्या तोंडात तंबाखूची गोळी ठेवली तर 5 मिनिटात साप मरतो, प्रकाशभाऊ सांगत होते. त्यांचं हे म्हणणं मी अगदी शांतपणे लक्षपूर्वक ऐकत होतो, पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं. दुपारी आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी त्यांनी मला सर्वस्वी नवीन आणि खरोखरच विस्मयचकित करणारी माहिती सांगितली. एरवी फारसं न बोलणारे प्रकाशभाऊ आज भरभरून बोलत होते. त्यांचा मूड प्रसन्न होता. दरम्यान चर्चेच्या ओघात मी त्यांना सापांविषयी आणखी माहिती विचारत होतो. ते सुद्धा बरीच माहिती देत होते. एकंदरीत साप हा विषय त्यांच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असल्याचं जाणवत होतं. पण तंबाखूमुळे साप मरतो हे त्यांचं मत मला काही केल्या पटत नव्हतं. हे कसं शक्य होतं? कारण मुळातच साप हा एक विषारी प्राणी.
उंदीर, बेडूक, घुशीसारखे प्राणी आपल्या तोंडातल्या विषाच्या जोरावर लीलया पचवणारा. तिथे तंबाखूची छोटीशी गोळी कसे काय त्याचे प्राण घेऊ शकेल? त्याच्या स्वविषापुढे तंबाखू म्हणजे किस झाड की पत्ती. माझा विश्वासच बसत नव्हता. पण प्रकाश भाऊ म्हणजे उगाचच काहीतरी सांगत बसणाऱ्यांपैकी किंवा एखाद्याची फिरकी घेणाऱ्यांपैकी नक्कीच नव्हते. तसा त्यांचा स्वभाव नाही. पण काय सांगावं, कदाचित त्यांचं म्हणणं खरंही असावं. आज दुपारनंतर मी आणि नंदू पुन्हा एकदा जवळच्या एका आदिवासी खेड्यावर गेलो होतो. पुनश्च एकदा त्यांचं जीवनमान निरखत होतो. वेळेचं भान उरलं नव्हतं. अंधार दाटून आला होता. आम्हा सर्वांना आज सोमनाथला परतायचं होतं. खूप उशीर झाल्यामुळे मी आणि नंदू लगबगीनं परत फिरलो. अरुण भाऊ आमची वाट बघत केव्हाचे उभे होते. मी घाईघाईनं गेस्टरूमकडे वळलो, साहित्याची आवरावर केली आणि सोमनाथला परतीसाठी सज्ज झालो. आता बाबांचा निरोप घ्यायला हवा होता. मी बाबांच्या खोलीकडे गेलो. कसलंसं पुस्तक वाचण्यात ते मग्न होते. माझी चाहूल त्यांना जाणवली नाही. मी जवळ जाऊन त्यांना पदस्पर्श केला. त्यांनी पुस्तक बाजूला ठेवलं. आम्ही सर्वजण आता सोमनाथला परत निघालोय, तुमचा निरोप घेण्यासाठी आलोय हे त्यांच्या कानावर घातलं. तसा त्यांचा चेहरा गंभीर झाला, उदासीन भासायला लागला. ते काहीच बोलले नाहीत. खोलीत क्षणभर शांतता पसरली. पण तोच त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्यांचं हे असं रूप मी पहिल्यांदा बघत होतो. ते भावनाविवश झाले होते. त्यांच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता. माझा हात त्यांनी आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, आता ही आपली शेवटचीच भेट. ते शब्द काळीत चिरत गेले. त्यांचे डोळे पाणावले होते. पापण्यांच्या कडा अश्रूंनी केव्हाच्या ओलांडल्या होत्या. त्यांचा स्वभाव प्रचंड भावनाप्रधान होता. जितके ते रागीट तितकेच ते मायाळूसुद्धा होते. आता ही आपली शेवटचीच भेट असं ते म्हणाले, त्याच्या मागची भावना, अर्थ खूप वेगळा होता. संध्या छाया दाटल्या होत्या. सूर्य तडीपार चालला होता. इकडे खोलीतलं वातावरण मात्र खूप भावूक, हळवं झालं होतं. कुणी काही बोलतच नव्हतं आणि बोलणार तरी काय? कुणाला काहीही उमगत नव्हतं. निशब्द शांततेत बराच वेळ सरला. थोड्या वेळानं भावनावेग आवरून स्वतःला सावरत मी त्यांना म्हणालो, बाबा तुम्ही कसरावदला केव्हा जाणार आहात? मी तुम्हाला तिकडे भेटायला नक्की येईन. आता पावसाळ्यात नको, ऑगस्ट नंतर, पाऊस कमी झाल्यावर ये, स्वतःला सावरत ते म्हणाले. मेधा पाटकरांबरोबर नर्मदा आंदोलनात भाग घेण्यासाठी म्हणून बाबा आमटे मध्य प्रदेशातल्या कसरावदला जाऊन राहिले होते. गेल्या 10 वर्षांपासून नर्मदा तीरी एका झोपडीत ते राहत होते. आंदोलनाच्या सर्वेसर्वा मेधा पाटकरांबरोबर चर्चा करत असताना अशाच एका अवचित क्षणी कोणाच्या ध्यानीमनी नसताना क्षणार्धात हा निर्णय त्यांनी घेतला होता. तत्क्षणी आनंदवनाचा त्याग करून आंदोलनात उडी घेण्यासाठी ते कसरावदला जाऊन राहिले होते. आनंदवन सोडून त्यांना आता जवळपास 10 वर्ष झाली होती. 10 वर्षात ते एकदासुद्धा आनंदवनला फिरकले नव्हते. पण प्रथमच यावर्षी ते आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा इथे आले होते. त्यांचा कोणताही निर्णय असा अवचित आणि खूप धाडसी असायचा. अलीकडे आनंदवनात आल्यापासून त्यांच्या डोक्यात एक वेगळाच विषय डोकावत होता. थेट पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना तिथे शांती यात्रा काढायची होती. या शांती यात्रेची चर्चा सर्वत्र सुरू होती. मीडियामध्ये हा विषय सध्या खूप चर्चेत होता. पंतप्रधान कार्यालयाकडे त्यांनी रीतसर परवानगीसुद्धा मागितली होती. खरं तर हे जीवावर बेतणारं साहस होतं, पण बाबांचे कुठलेही मनसुबे असेच साहसी, अवाढव्य. शेवटी निरोप घेताना न राहून मी त्यांना म्हणालो, बाबा तुम्ही जेव्हा कधी पाकिस्तानात शांती यात्रा काढाल तेव्हा मी तुमच्याबरोबर असीन. तसं ते म्हणाले, ठीक आहे, जायचं निश्चित झालं की तुला कळवेन, तोपर्यंत पासपोर्ट वगैरे तयार करून ठेव. मी सुद्धा आनंदाने होकार दिला. आता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान विलसत होतं. हातातला हात सोडवून घेत मी त्यांचा निरोप घेतला आणि सरळ गाडीकडे वळालो. बाबा आमटे आणि प्रकाश आमटे या 2 महान व्यक्तींच्या सहवासानं भारलेले हे 4 दिवस कसे सरले माझं मलाच समजलं नाही. सोमनाथकडे आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
सर्वत्र बराच अंधार दाटला होता. ड्रायव्हर विठ्ठल जोमात होता. त्याची हातघाई चालली होती. रात्रीचे 10 वाजत आले होते. आता आम्ही गडचिरोलीच्या शहरी रस्त्यावर होतो. रस्त्यावर एके ठिकाणी एक बैलगाडी समोरनं येत होती. आमच्या गाडीपुढे आणखीन एक वाहन चाललं होतं. त्या वाहनाच्या दिव्याच्या प्रखर उजेडामुळे असेल कदाचित बैलांना आणि बैलगाडी मालकाला समोरचं काही दिसलंच नसावं. रस्त्याकडेला खणून ठेवलेल्या एका मोठ्या खड्ड्यात जाऊन बैलगाडी उलटली. एकच कोलाहल माजला. बैलगाडी 3-4 महिला बसल्या होत्या. त्या सगळ्या खड्ड्यात पडल्या. जीवाच्या आकांतानं ओरडायला लागल्या. आम्ही आमची गाडी बाजूला घेतली. त्यांच्या मदतीसाठी धावलो. आरडाओरडा, रडारड यामुळे थोड्याच वेळात तिथे प्रचंड गर्दी जमली. ज्या गाडीच्या प्रखर दिव्यामुळे हा अपघात घडला होता ती आमच्या पुढे असणारी गाडी तिथून त्वरित पसार झाली होती आणि ते आमच्या ध्यानीसुद्धा आलं नव्हतं. फक्त आमचीच गाडी आता तिथे उभी होती. जमलेल्या गर्दीचा गैरसमज व्हायला वेळ नाही लागला. याच गाडीमुळे अपघात घडलाय अशी बातमी व्हायरल व्हायला वेळ तो कितीसा लागणार. हीच ती गाडी आणि यात बसलेले हेच ते चौघे. समोरच्या गर्दीतला प्रत्येक जण आमच्याकडे खुन्नसनी बघत होता. तणाव वाढत होता. वातावरण तापत होतं. खरंच प्रसंग बाका होता. आता कुठल्याही क्षणी आम्हाला मार मिळणार होता. नुसत्या कल्पनेनं कापरं भरलं. प्रसंगाचं गांभीर्य अरुणभाऊंच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी पुढे होऊन गर्दीशी अशी हुज्जत घातली की सगळ्यांचा पारा झरकन उतरला. गैरसमज दूर झाला. या कठीण समयी अरुणभाऊंच्या समयसूचकतेमुळे आम्ही सगळे बचावलो होतो. कठीण प्रसंगी धीर सोडायचा नाही, खचून जायचा नाही, डोकं शांत ठेवून निर्णय घ्यायचा, हे त्या प्रसंगी अरुणभाऊंच्याकडून मला शिकायला मिळालं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे बाका प्रसंग अवचितपणे येत असतात. या निमित्तानं नियती आपल्याला काही शिकवू इच्छित असते, पण आपलं तिकडे लक्ष नसतं. सोमनाथमध्ये मी आता चांगला रुळलो होतो. नित्य सवयी रुजल्या होत्या. खरं तर सुरुवातीला मला या ठिकाणी अजिबात करमलं नव्हतं, कारण एकतर हा प्रकल्प नागरी वस्तीपासून एकाकी जंगलात आहे आणि दुसरं असं की नागरी जीवनातल्या सुखसुविधांची इथे कमतरता होती. त्या सुविधांची इथे अजिबात वानवा होती असं नाही, तर त्या अल्प प्रमाणावर होत्या. मला पहिल्यापासून तशा सुविधांची सवय नव्हती, वळण नव्हतं. त्या अंगवळणी पडल्या नव्हत्या. इतक्या कमी सोयी सुविधांमध्ये इथं राहायचं कसं आणि आपलं निभायचं कसं हा प्रश्न माझ्या मनाला सतत पडत होता. त्यामुळे सुरुवातीला खूप त्रास जाणवला, पण पुढे नेहमीची येतो मग पावसाळा सवय होत गेली. मी रुळत गेलो. अडचणी विरत गेल्या. इथे मी माझ्या दैनंदिन गरजा प्रयत्नपूर्वक कमी केल्या. सार्वजनिक भोजनगृहात 2 वेळचं जेवण आणि सकाळचा नाश्ता मिळे. संध्याकाळी 4 नंतर खूप भूक लागायची, पण जवळ खायला काही नसे. त्यावेळेला घरची तीव्रतेनं आठवण येई. पण कालांतरानं त्याच्यावरही मात केली. मला राहण्यासाठी एक छोटीशी खोली देण्यात आली होती. तिला संडास बाथरूमची स्वतंत्र सोय होती. बाथरूम मात्र त्या मानानं खूप प्रशस्त होतं. पाण्याची सोय मुबलक प्रमाणावर होती. अंघोळ आणि कपड्यासाठीचा साबण संस्था ऑफिसमधनं मोफत मिळे, पण महिन्याकाठी ठराविक कोटा. इथे वावरताना माझे कपडेही अतिशय साधे असत. इथल्याच हातमागावर कुष्ठबांधवांनी विणलेल्या कापडाचा पांढरा मॅनेला टाईप सदरा म्हणजे दंडका आणि खादीची पांढरी विजार आणि पायात त्यांनीच बनवलेल्या रबरी टायरच्या चपला. डोईचे केससुद्धा मी खूप बारीक ठेवले होते, त्यामुळे केसांचा भांग पाडता येत नसे. आरशाची निकड त्यामुळे संपली होती. याच अवतारात माझा सर्वत्र संचार असे. दवाखान्यात जाताना किंवा प्रकल्पाबाहेर कुठेही जाताना हाच माझा अवतार असे. सुरुवातीला मला अशा पोशाखाची सवय नसल्यामुळे खूप संकोच वाटायचा, पण पुढे इतकी सवय झाली की याच अवतारात मनाला खूप कम्फर्ट फील जाणवत होतं. खरं तर आपल्या दैनंदिन गरजा कितीतरी कमी असतात, पण आपणच त्या उगाचच वाढवून ठेवलेल्या असतात. इतक्या की त्यांची पूर्तता करायच्या नादात आपला ओझ्याचा गाढव झालेला असतो आणि ते आपल्या कधी ध्यानातच येत नाही, किंवा ध्यानात घेणार कोण, याप्रमाणे सगळं चाललेलं आहे. अशा अनावश्यक गरजांचं ओझं उरावर घेऊन आपण आयुष्याची वाट तुडवत राहतो आणि जीवनातल्या खऱ्याखुऱ्या सात्विक सुखाला वंचित होऊन जातो. एखाद्यानं अगदी मनापासून प्रयत्न केला तर या दैनंदिन गरजा तो कमालीच्या किमान पातळीवर आणून टेन्शन फ्री आयुष्य जगू शकतो.
पण चंगळवादाचं लागलेलं व्यसन काही केल्या सुटत नाही. मग दिवसेंगणिक चंगळवादाच्या खोल गर्तेत त्याचा अभिमन्यू होऊन जातो आणि त्यातून एखादा भानावर आला तर तोपर्यंत आयुष्यातला बराचसा वेळ खर्ची पडलेला असतो. साध्या राहणीमानात सुद्धा खूप मोठं सात्विक समाधान उपभोगता येतं. प्रश्न असतो तो केवळ विचारांचा. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे तर ठरतं की आपण सुखी होऊ का दुःखी. सुख किंवा दुःख या वस्तुरूपी गोष्टी नसतातच मुळी. जगाच्या कुठल्याही बाजारात त्या भेटत नाहीत. एखादा धनिक भरभक्कम पैसा मोजून आलिशान मोटार विकत घेतो तेव्हा त्याच्या मनाला खूप आनंद होतो. तसंच एखादा सामान्य माणूस जेव्हा आपली संपूर्ण पुंजी खर्च करून एखादी बाईक घेतो तेव्हा त्यालासुद्धा खूप आनंद झालेला असतो. पण जेव्हा चारचाकी विरुद्ध दुचाकी हा तुलनेचा विचार मनात येतो तेव्हा मात्र ओघानं दुःख हे येतच. दिवसभर काबाड कष्ट करणारा श्रमिक रात्री आपल्या झोपडीत सुखाची निद्रा घेत असतो तर दुसरीकडे खूप संपत्ती कमवूनही एखादा धनिक विचारांच्या दारिद्र्यात खितपत पडलेला असतो. मानवी जीवनाचं नेमकं प्रयोजन काय हा साधासा प्रश्न चुकूनसुद्धा कधी कोणाच्या ध्यानीमनी येत नाही. सोमनाथमधला माझा संपूर्ण कालावधी जवळ अजिबात पैसे नसतानाही मी अतीव समाधानात व्यतीत करू शकलो याचं मला आजसुद्धा आश्चर्य वाटतं. आज पावे तो तसं समाधान मला पुन्हा कधीच लाभलं नाही, अगदी पुरेसे पैसे खिशात असतानासुद्धा. आणि हे मला इथे आवर्जून नमूद केलंच पाहिजे. एकूणच आजची परिस्थिती खूप बदलली आहे. जिकडे बघावं तिकडे चंगळवाद फोफावला आहे. विनाकारण अनेक गोष्टींचा संग्रह केला जातो आहे. सर्वांच्या गरजा अकारण अतीव वाढत आहेत. दैनंदिन गरजांचं कुठलं ताळतंत्र राहिलं नाही. जाहिरातींचा प्रचंड मारा करून निकडीचा आभास निर्माण केला जातो आहे आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता होऊनसुद्धा खरंच आम्ही सुखी समाधानी झालोत? हा असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उमटायला हवा. खरं तर प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायलाच पाहिजे. स्वमनात थोडं डोकावून पाहिलं तर दैनंदिन जीवनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं लीलया भेटतील. त्यायोगे मग वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवरचे बरेचसे प्रश्न सुटायला निःशंक मदत होईल. पण सध्या तेवढाही वेळ कोणाजवळ आहे म्हणा. जो तो दिवस रात्र पळतोच आहे. थांबला तर संपलाच जणू. बाकी काही म्हणा, गांधीबाबांच्या जीवनशैलीचं महत्त्व आजही अबाधित आहे एवढं मात्र नक्की. श्रोतेमित्र हो, बाबा आणि मी ह्या कादंबरीचा हा होता 7वा भाग. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.